प्रत्येक ऑफलाईनला जातो. मला एक शेअर करायला आवडेल. तिथं गेल्यानंतर बरेच नवीन लेडीज आलेल्या असतात आणि त्या लेडीजनी आम्हाला पण पाहिलेलं असतं. तिथं साडी पाहिलेली असते, ज्वेलरी पाहिलेली असते आणि त्या लगेच म्हणतात, "मॅडम तुमची साडी मिळेल का आम्हाला?" आता माझा संभाजीनगरचाच एक अनुभव सांगते. नवीन बहुतेक नवीन डिस्ट्रिब्युटर असतील ते, नवीन गेस्ट असतील आणि त्या माझ्याजवळ आल्या आणि त्या म्हणायच्या, "मॅडम मला तुमची साडी पाहिजे. तुमच्यासारखी साडी मिळेल का?" मी म्हणलं, "हो मॅडम मिळेल ना, का नाही मिळणार?" म्हणलं ऑर्गेन्झा. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी साडी वेअर करतो, तर ती तुम्ही कशीही असू द्या, पण जर प्रॉपर घातली, तर खरंच ती खूप सुंदर दिसते. आपला माइंडसेट मॅडमनी सांगितलं, की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असतात. त्यासाठी आपल्याला आपण काय घेतो, हे आपल्यावर डिपेंड आहे. येस, तर होम शॉपिंगसाठी 2च दिवस बाकी आहेत. आपल्याला रेफरलवर काम करण्यासाठी 2च दिवस बाकी आहेत. लक्षात ठेवा, दिवस-रात्र एक करा, पण तुम्ही तुमचे डायरेक्ट फ्रंट वाढवा. डायरेक्टवर फोकस करा. ज्यांचे कोणाचे 7, 8, 9 झाले असतील, त्यांनी खरंच 10 वर फोकस करा. तुम्हाला 1,000 चे प्रॉडक्ट गिफ्ट मिळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला जे कोणी होम शॉपिंग घेणार आहेत, पुढच्या महिन्यामध्ये कुठली ऑफर लागेल हे आम्हाला पण माहीत नाही. नवीन काहीतरी अनाउन्समेंट असेल पुढच्या महिन्यासाठी, पण ह्या महिन्याची अनाउन्समेंट जी होती, की 20,000 वर 10,000 ची प्रॉडक्ट ही परत लागेल का नाही लागेल सांगू शकत नाही. हा चान्स कोणी घालवू नका. नेक्स्ट तुम्ही हे होम शॉपिंग घ्या. होम शॉपिंग घेऊन तुमच्याकडे प्रॉडक्ट येऊन ते सेल होईपर्यंत पुढची नेक्स्ट ऑफर अजून कलेक्ट करा. काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे का नाही? म्हणजे मला एकच सांगायचंय, की आणि निअर बाय आपले जे जिथून कुठून डिस्ट्रिब्युटर आहेत, प्रत्येक तुम्ही जरी सिटी त्या ऑफलाईनला पोहोचू शकत नसाल, तर तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिब्युटरला, तुमच्या गेस्टला तिथं पोहोचवायचंय. आता सोलापूरमध्ये बरेच सारे नवीन गेस्ट आहेत, नवीन आपले डिस्ट्रिब्युटर आहेत. तुमचं काय, तुमची जर टीम असेल, तर तुमचं काम आहे, की त्या टीमला कॉल करणे, त्या डिस्ट्रिब्युटरला त्यांच्यासोबत 4-5 लेडीज घेऊन जाणे. मला सांगा आपण मार्केटमध्ये फिरायला जातो का नाही? मग त्यांना सांगायचं, "चल आमचं मेगा स्टोअरचं ओपनिंग आहे." तिथं गेल्यानंतर सर प्रॉपर बिझनेस मीटिंग घेतात. बिझनेस मीटिंग घेतल्यानंतर महिलांना घरी घरी यायचंच विसरून जातो आपण. म्हणजे एवढे छान ट्रेनिंग असतं, एवढं छान मीटिंग असतात, की तिथं गेल्यानंतर आपल्याला घरची आठवण येतच नाही. पण ते काही क्विक पिरियड असतो 2 ते 3 तास आणि तेवढ्या 2-3 तासानंतर आपल्याला घरी यावंच लागतं. पण जोपर्यंत तुम्ही तिथं असता ऑफलाईन, तोपर्यंत तुमचा माइंडसेट